नमस्कार स्टुडंट्स, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन केमिस्ट्री. सो मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेला क्रायटेरिया एरोमॅटिक, अँटी एरोमॅटिक, नॉन एरोमॅटिक आणि होमो एरोमॅटिक साठी. या लेक्चरमध्ये आपण वेरियस एक्झाम्पल्स डिस्कस करणार आहोत सो दॅट तुमचा कॉन्सेप्ट अजून क्लिअर होऊन जाईल. ओके, आणि अशाच एक्झाम्पल्स मधून एक्झाम मध्ये क्वेश्चन्स विचारले जातात. सो फर्स्ट एक्झाम्पल बघा, काय दिसतंय आपल्याला. 3 पाय बॉन्ड्स आहेत. ओके, एक पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि एक sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे. राईट, सो हा कुठला एक्झाम्पल होणार. एक पॉझिटिव्ह चार्ज आणि एक, म्हणजे टोटल किती पाय बॉन्ड्स आहेत इथे. 3 पाय बॉन्ड्स. ओके, म्हणजे सिस्टम एरोमॅटिक आहे. त्याचसोबत एक म्हणजे त्यासोबत एक काय आहे, sp3 हायब्रिडाइज्ड आहे. एक चार्ज आहे. चार्ज असल्यामुळे हा तर sp2 होऊन गेला हा कार्बन, पण हा कार्बन वरती हा कार्बन काय sp3, त्यामुळे हा कुठल्या कॅटेगरी मध्ये येतो, होमो एरोमॅटिक. तुम्हाला सांगितलेलं असं चार्ज असेल आणि जर बाजूला एक sp3 असेल तर आपण त्याला होमो एरोमॅटिक क्लासिफाय करतो. राईट, नेक्स्ट इथे बघूया. इथे काय दिसतंय, 2 पाय बॉन्ड्स दिसतायत है ना, आणि कुठल्याही म्हणजे सॅच्युरेटेड कार्बन नाही, sp3 कार्बन दिसत नाहीये. मग 2 पाय बॉन्ड्स प्लेनार मध्ये आहे. सिस्टम हो प्लेनार मध्ये आहे. इथे चार्ज असल्यामुळे हा कार्बन पण प्लेनार मध्ये आणि हे 4 इथं प्लेनार आहेतच. त्यात 2 पाय बॉन्ड्स. 2 पाय बॉन्ड्स म्हणजे इव्हन नंबर ऑफ पाय बॉन्ड्स. इव्हन नंबर ऑफ पाय बॉन्ड्स म्हणजे काय, सिस्टम असते अँटी एरोमॅटिक. ठीक आहे, इथे सिस्टम प्लेनार आहे, कॉन्जुगेटेड आहे, सायक्लिक आहे आणि एक पाय बॉन्ड आहे. इव्हन नंबर ऑफ पाय बॉन्ड. इव्हन नंबर ऑफ पाय बॉन्ड म्हणजे सॉरी, ऑड नंबर ऑफ पाय बॉन्ड. ऑड नंबर ऑफ पाय बॉन्ड म्हणजे काय, एरोमॅटिक कंपाऊंड. राईट, इथे बघूया. आता इथे बघा, हा खूप इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. 1 2 3 4 5 पाय बॉन्ड्स. प्लेनार आहे सिस्टम, कॉन्जुगेटेड आहे, सायक्लिक आहे, 5 पाय बॉन्ड्स आहेत. आपण काय लिहिणार ह्याला, एरोमॅटिक. पण ऍक्च्युअल मध्ये हा एरोमॅटिक नाही आहे. का, सर्व क्रायटेरिया तर फॉलो करतोय, तर का नाही एरोमॅटिक. कारण इथे जे हायड्रोजन्स आहेत ना स्टुडंट्स, ते ट्रान्स एन्युलर इफेक्ट शो करतायत. म्हणजे बेसिकली ते स्टेरिकल क्राउडिंग होते. तर ही स्टेरिकल क्राउडिंग अवॉइड करण्यासाठी या हायड्रोजनची हा सिस्टम प्लेन मध्ये राहत नाही. हा सिस्टम काय होऊन जातो, नॉन प्लेनार होऊन जातो. आणि नॉन प्लेनार झाल्यामुळे हा सिस्टम होऊन जातो नॉन एरोमॅटिक. मी तुम्हाला सांगितलंय, नॉन एरोमॅटिक मध्ये सर्वात पहिली गोष्ट प्लेनॅरिटी बघायची. जर सिस्टम नॉन प्लेनार असेल तर तो नॉन एरोमॅटिक. आणि ह्या केसमध्ये हे 2 हायड्रोजन्स जे आहेत ट्रान्समध्ये, ते ट्रान्स एन्युलर इफेक्ट शो करतात बेसिकली. त्यामुळे स्टेरिक हिंड्रन्स वाढतो रिंग मध्ये आणि त्यामुळे रिंग आउट ऑफ प्लेन जाते. राईट, आणि मग सिस्टम नॉन एरोमॅटिक होऊन जातो. हा एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे. तर मग आपल्याला हे जर अवॉइड करायचं असेल सिस्टम मध्ये तर काय करतात, तर बेसिकली त्या सिस्टमचं काय करतात, सायक्लायझेशन करून टाकतात. ओके, तर इथे सायक्लायझेशन झालं. आता काय झालं, हे इंडिव्हिज्युअल रिंग्स आहेत दोन्ही पण जे फ्यूज झालेत. किती पाय बॉन्ड्स आहेत, 5 पाय बॉन्ड्स. तर 5 पाय बॉन्ड्स, ऑड नंबर, एरोमॅटिक. ठीक आहे, इथे बघूया. 1 2 3 4 5 6 7 पाय बॉन्ड्स, एरोमॅटिक. इथे बघूया. आता इथे नायट्रोजन आहे. नायट्रोजनकडे लोन पेअर असतं. एक लोन पेअर जी पार्टिसिपेट करते, मी तुम्हाला सांगितलेलं बॉन्डिंग मध्ये. मग किती टोटल पाय बॉन्ड झाले इथे, 4 है ना. हे 3 आणि ही लोन पेअर 1, 4 म्हणजे काय, अँटी है ना. इथे बघा, हे 3 पाय बॉन्ड्स आहे आणि इथे तो 2 sp3 हायब्रिडायझेशन आहेत. मग ते काय, सिस्टम नॉन प्लेनार जाणार sp3 मुळे. राईट, मग हा कुठला एक्झाम्पल आहे, नॉन एरोमॅटिकचा, नॉन एरोमॅटिक कंपाऊंड. ओके, इथे बघा, इथे तर नायट्रोजनकडे पण लोन पेअर आहेत आणि ऑक्सिजनकडे 2 लोन पेअर आहेत. तर काय, आता हे लोन पेअर तर पार्टिसिपेट नाही करू शकत ना, कारण इथे पाय बॉन्ड आहे. राईट, मग हे लोन पेअर तर अवेलेबल आहे डोनेशन साठी. ऑक्सिजनकडे जे 2 लोन पेअर्स असतात त्यातले एक लोन पेअर पार्टिसिपेट करू शकते. टोटल पाय बॉन्ड्स किती झाले, त्यामुळे 3 झाल्यामुळे एरोमॅटिक.
आता नेक्स्ट बघा, हे जे होतं ना, हे अवॉइड करण्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलेलं, एक तर सायक्लायझेशन करतात, नाही तर असं ब्रिजिंग सुद्धा करू शकतात. तर इथे बघा, हा नायट्रोजन आलाय, त्यामुळे काय आहे इथे ते ट्रान्सएन्युलर इफेक्ट गेला 2 हायड्रोजनचा. किती पाय बॉन्ड्स आहेत? 5 पाय बॉन्ड, सिस्टम एरोमॅटिक झाली. ओके, इथे बघा, इथे काय एक sp3 हायब्रिडाइज्ड, त्यामुळे नॉन प्लेनार मुळे नॉन एरोमॅटिक. कळालं? इथे बघा 2 पाय बॉन्ड्स अँटी एरोमॅटिक आहे ना, इथे हा पॉझिटिव्ह चार्ज आहे मुळे सर्व काय sp2 मुळे सर्व प्लेनार आहे. राईट? इथे बघा 2 ऑक्सिजन्स आहेत, तर दोघांचे पण लोन पेअर्स. तर हे 1 2 3 4 टोटल 4 पाय बॉन्ड्स म्हणजे सिस्टम अँटी एरोमॅटिक. इथे पण सेम तीच कंडिशन, 2 sp3 हायब्रिडाइज्ड, सिस्टम नॉन प्लेनार होऊन जाणार, नॉन प्लेनार झाल्यामुळे नॉन एरोमॅटिक. इथे 1 2 3 पाय बॉन्ड्स. ओके, सिस्टम प्लेनार पण आहे, 3 पाय बॉन्ड्स एरोमॅटिक. इथे किती 1 2 3, इथे नेगेटिव्ह चार्ज आहे. नेगेटिव्ह चार्जला मी काय सांगितलेलं, एक पाय बॉन्ड सारखा आपण घेतो त्याला. सो 4 पाय बॉन्ड्स आहेत, 4 पाय बॉन्ड्स म्हटल्यानंतर सिस्टम अँटी एरोमॅटिक. ओके, समजलं किती सोपं आहे. इथे बघा, ह्या कंपाऊंड्सला कसं बरं हँडल करायचं, तर ह्या कंपाऊंडला इथे काय कार्बोनिल आहे, कार्बोनिल म्हणजे पोलरायझेशन होणार. ह्या कंपाऊंड्सला क्वासी एरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणतात स्टुडंट्स, क्वासी एरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणतात. बेसिकली काय होतं, ह्यामध्ये पोलरायझेशन होतं चार्जचं, है ना. हे कार्बोनिल ऑक्सिजन इलेक्ट्रोनेगेटिव्ह, याच्यावरती नेगेटिव्ह चार्ज झालं, याच्यावरती पॉझिटिव्ह. आता ही जी सिस्टम आहे ती सांगा, ती काय एरोमॅटिक आहे की अँटी एरोमॅटिक आहे? एक पाय बॉन्ड ना, कारण इथे तर पॉझिटिव्ह चार्ज आलाय. एक पाय बॉन्ड म्हणजे काय? एरोमॅटिक. कळालं? म्हणून याला क्वासी एरोमॅटिक सिस्टम्स म्हणतात. ओके, इथे पण बघा सेम तसंच, नायट्रोजनची लोन पेअर, हे लोन पेअर तर पार्टिसिपेट नाही करणार कारण बाजूला पाय बॉन्ड आहे. हे लोन पेअर पार्टिसिपेट करणार. टोटल किती? 3 पाय बॉन्ड्स म्हटल्यानंतर एरोमॅटिक. ओके, इथे पण सेम तसंच करायचं. O मायनस आणि याच्यावरती प्लस चार्ज, राईट. हे 2 पाय बॉन्ड्स म्हटल्यानंतर काय? सिस्टम अँटी एरोमॅटिक. ओके, सेम इथे पण तसंच. O मायनस, इथे प्लस 3 पाय बॉन्ड म्हटल्यानंतर सिस्टम एरोमॅटिक. कळालं? सो एवढे एक्झाम्पल्स आणि तुम्हाला थोडा कॉन्फिडन्स आला असेल. ठीक आहे, आता ह्या एक्झाम्पल मध्ये तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर होतील. हा एक्झाम्पल आलेला CSIR नेट मध्ये, मला इयर माहिती नाही पण हा CSIR नेट मध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे. ओके, क्लासिफाय करायचंय म्हणजे त्यांनी मॅच द फॉलोइंगच्या फॉर्म मध्ये विचारलेला, मी असा लिहिलाय. प्रेडिक्ट द प्रोडक्ट, आपल्याला प्रोडक्ट आधी लिहायचंय आणि त्या प्रोडक्टला क्लासिफाय करायचंय की एरोमॅटिक असणार, अँटी एरोमॅटिक, नॉन की होमो. ठीक आहे, आता फर्स्ट कंपाऊंड मध्ये काय आहे? COT, सायक्लोऑक्टेट्राईन आणि 2 पोटॅशियम. ठीक आहे, तर हे रिॲक्शन कसं होणार? पोटॅशियम आहे तर पोटॅशियम काय करणार? बेसिकली मी काय करते, ह्या पायबॉन्डला ब्रेक करते. ठीक आहे, हा पायबॉन्ड ब्रेक कुठल्याही डायरेक्शनला ब्रेक करू शकता. तर हा पायबॉन्ड असा ब्रेक झाला तर इथे ह्या कार्बनला नेगेटिव्ह, ह्या कार्बनला पॉझिटिव्ह. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही असाही ब्रेक करू शकतात, कारण दोन्हीकडे कार्बन आहे, सेम इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, काहीच फरक पडत नाही. ठीक आहे, तुम्ही असा ब्रेक केला. आता ह्यामध्ये मी काय टाकते? पोटॅशियम. तर पोटॅशियम काचं रिॲक्शन काय होणार? तो K प्लस आणि 1 इलेक्ट्रॉन देणार. हा ग्रुप 1 एलिमेंट आहे ना, सो 1 इलेक्ट्रॉन डोनेट करणार, 1 इलेक्ट्रॉन, राईट. सो हा इलेक्ट्रॉन कुठे जाणार? ह्या पॉझिटिव्ह चार्ज कडे. 2 आहेत ना पोटॅशियम, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन देणार. तर 2 इलेक्ट्रॉन मिळून काय बनतो? एक निगेटिव्ह चार्ज. हेच मी तुम्हाला शिकवलं ना, 2 इलेक्ट्रॉन म्हणजे ह्या पॉझिटिव्ह चार्जच्या जागी काय बनणार? एक निगेटिव्ह चार्ज. समजलं ना? 2 इलेक्ट्रॉन्स आले, 2 इलेक्ट्रॉन्स मिळून एक निगेटिव्ह चार्ज बनतो. आणि एक निगेटिव्ह चार्ज म्हणजे काय? एक पाय बॉन्ड. इथे टोटल किती पाय बॉन्ड झाले? 1 2 3 4 5 पाय बॉन्ड्स झाले. 5 पाय बॉन्ड्स म्हणजे काय? ऑड नंबर म्हणजे काय? एरोमॅटिक. सो हा कंपाऊंड कसा होता? एरोमॅटिक कंपाऊंड. कळालं ना? मी परत एकदा नीट व्यवस्थित लिहिते.
ओके. आता नेक्स्ट परत बघा, सेम सायक्लोऑक्टेट्राइन दिलाय. आता इथे काय केलं, H2SO4 टाकलं. H2SO4 म्हणजे काय, H प्लस. आधी तसंच मी बॉन्ड ब्रेक करते इथे असं. इथे नेगेटिव्ह आला, इथे पॉझिटिव्ह. ठीक आहे. हा H प्लस आहे. हा H प्लस काय करणार, या नेगेटिव्ह चार्जच्या इथे जाणार. एक मिनिट. ओके स्टुडंट्स, तर ओके H प्लस, H हा नेगेटिव्ह चार्ज या H प्लस ला घेणार. राईट, डायरेक्शन असं नाही, डायरेक्शन इज ऑलवेज फ्रॉम नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. ओके, सो असा हा नेगेटिव्ह चार्ज या पॉझिटिव्ह H ला घेणार. इथे ऑलरेडी एक हायड्रोजन प्रेझेंट होता है ना, अजून एक हायड्रोजन आला हा इथून. तर कशी सिस्टम झाली, पॉझिटिव्ह चार्ज sp3 कुठली कॅटेगरी येते ही, होमो एरोमॅटिक. समजलं, राईट. नेक्स्ट, हा कुठला क्वेश्चन आहे, हा पेरिसायक्लिक मधून क्वेश्चन आहे बघा जरा. हीट केलेला आहे, काय आहे, कुठलं रिएक्शन आहे, इलेक्ट्रोसायक्लिक रिंग ओपनिंग है ना. सो का कसं कंपाऊंड बनणार, हा बॉन्ड इथे आणि हा बॉन्ड इथे, टोटल किती मेंबर रिंग बनणार, 1 2 3 4 5 6 7 8, टोटल 8 मेंबर रिंग बनणार. ओके, 8 मेंबर रिंग. आणि बॉन्ड्स किती आहेत, 4 बॉन्ड्स. ओके, कुठली झाली ही, 4 पाय बॉन्ड्स. 4 पाय बॉन्ड्स म्हटलं की कुठली, अँटी एरोमॅटिक. राईट. इथे बघा लास्ट एक्झाम्पल, इथे 2 पोटॅशियम दिलेत. अच्छा, फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला फक्त एवढी रिंग दिली असती, ठीक आहे, एवढी रिंग दिली असती, इथे इथे पाय बॉन्ड असतात. ठीक आहे, एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते. इथे एवढी रिंग दिली आणि इथे पाय बॉन्ड असता. ओके, आणि तुम्हाला विचारलं असतं हा कंपाऊंड एरोमॅटिक आहे अँटी एरोमॅटिक आहे सांगा. तर अशा केसेस मध्ये काय करायचं माहितीये, जे फक्त आउटसाइडला जे डबल बॉन्ड्स असतात ना, फक्त तेवढेच काउंट करायचे. आता इथे किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 है ना. हा जो 8 आहे तो आतमध्ये आहे, तो नाही काउंट करायचा. जे आउटसाइडला आहेत डबल बॉन्ड्स तेच काउंट करायचे. 7 डबल बॉन्ड्स आहेत, 7 डबल बॉन्ड्स म्हटल्यानंतर ऑड नंबर म्हटल्यानंतर एरोमॅटिक. तर हा जो कंपाऊंड आहे नुसता, तो काय आहे, एरोमॅटिक कंपाऊंड. ओके, पण आपल्याला हा कंपाऊंड नाही विचारलेला आहे, त्याच्यासोबत रिएक्शन करायचंय 2 पोटॅशियम. तर 2 पोटॅशियम तर रिएक्शन वरतीच आपण बघितलेलं, 4 पाय बॉन्ड्स असतील तर टोटल नंतर किती, 5 पाय बॉन्ड्स येतात है ना. तसंच इथे किती होते, 7. 2 पोटॅशियम आहेत तर किती येणार, त्यामुळे बघा हा बॉन्ड असा ब्रेक झाला. राईट, दोन पोटॅशियम आहे, 2 पोटॅशियम, ते काय देणार, 2 इलेक्ट्रॉन्स देणार. राईट, हा बॉन्ड जर मी इथे नेगेटिव्ह चार्ज आला तर इथे 2 नेगेटिव्ह मुळे 1, तर किती पाय बॉन्ड्स येतात मग, 1 2 3 4 5 6 7 8, टोटल 8 पाय बॉन्ड्स येतात ना. कळालं, आधी 4 होते, त्याच्यानंतर रिएक्शन नंतर किती झालेले, इथे 5 झालेले ना, 1 2 3 4 5, इथे आधी 4 होते. तसंच इथे आधी 7 होते. रिएक्शन 2 पोटॅशियम केल्यानंतर काय येणार, 8 पाय बॉन्ड्स. 8 पाय बॉन्ड्स आल्यामुळे ऑड नंबर म्हटल्यानंतर काय, अँटी एरोमॅटिक. ओके, इथे मी एक चूक केली आहे, हे अँटी एरोमॅटिक नाही आहे ना, हे तर आपलं सीओडी स्ट्रक्चर आहे. सीओडी स्ट्रक्चर कसं टप शेप असतं है ना, असं टप शेप असतं, ते तुम्हाला मी थिअरी मध्ये सांगितलेलं. सो हे काय आहे, ते नॉन एरोमॅटिक आहे. ठीक आहे, सो अँटी एरोमॅटिक नाही, ते नॉन एरोमॅटिक आहे.
डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड आणि डबल बॉन्ड. ठीक आहे, हा आहे टब शेप. राईट, टब शेप असल्यामुळे हा काय येतो, नॉन एरोमॅटिक. ओके, अँटी नाहीये हा. नेक्स्ट इथे सोडियम आहे, इथे 2 हायड्रोजन्स आहेत बेसिकली. सोडियमचं रिएक्शन काय येणार, तेच Na++1 इलेक्ट्रॉन. राईट, तर इथे काय येणार, 1 इलेक्ट्रॉन जाणार. ओके, सो हा इलेक्ट्रॉन काय करणार, सोडियम एक खूप चांगला रिड्युसिंग एजंट आहे. ठीक आहे, इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड करतो. हा हायड्रोजन इथून निघणार, हा जर हायड्रोजन इथून निघाला H+, तर इथे काय येणार, नेगेटिव्ह चार्ज. राईट, आणि हा जो H+ निघाला इथून, H+ म्हणून निघाला, तर इथे नेगेटिव्ह चार्ज येणार रिंग वरती, H+ आणि 1 इलेक्ट्रॉन. ओके, मिळून काय बनवणार, हायड्रोजन गॅस. कळालं. सो बेसिकली सोडियम कसं ऍक्ट करतो, ऍज अ रिड्युसिंग एजंट, है ना, इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड करतो इथे. इथे मग सिस्टम कशी बनली, 1 2 3 है ना, नेगेटिव्ह चार्ज आला, 3 म्हणजे 3 पाय बॉन्ड्स. 3 पाय बॉन्ड्स म्हणजे काय, सिस्टम काय झाला, एरोमॅटिक. ओके, इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे हा. हा क्वेश्चन IIT जॅम मध्ये विचारलेला. इथे पण बघा, हा काय आहे, AgBF4 है ना, कसं एक्झिस्ट करतो, Ag+ आणि BF4-. राईट, काय करणार, हा ब्रोमीनला घेणार. ब्रोमीन इज अ व्हेरी गुड लिव्हिंग ग्रुप. आणि ब्रोमीन प्लस म्हणून जाणार की मायनस म्हणून जाणार, मायनस म्हणून, हॅलोजन्स आहेत ना, मायनस म्हणून निघणार बाहेर. सो इथे कसं येणार, प्लस. ओके, ब्रोमीन मायनस म्हणून निघाला इथून, ब्रोमीन मायनस आणि हा Ag+ मिळून काय बनवणार इथे, AgBr. सॉल्ट आहे ना, सिल्वर ब्रोमाइड. सो इथे AgBr. ओके, प्लस इथे काय आहे, BF4-. कळालं. मग इथे कुठला, 1 2 2 पाय बॉन्ड्स. 2 पाय बॉन्ड्स म्हणजे काय, सिस्टम अँटी एरोमॅटिक. कळालं. सो अशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात. ओके, तर सेट मध्ये कसे विचारतील, असे ह्यातून पण प्रश्न विचारले जाऊ शकतात, किंवा सिंपल तुम्हाला क्लासिफाय करायला सांगतील, एरोमॅटिक आहे, अँटी एरोमॅटिक आहे, नॉन एरोमॅटिक आहे की होमो. ओके, आय थिंक तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर झाले असतील. ओके, जर कोणाला काही डाऊट्स असतील तर ते विचारू शकतात डाऊट्स मध्ये. ओके, सो दॅट वॉज ऑल फॉर टुडे. थँक्यू.